रसिको नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. पौ ॲड्स क्रिएशन सादर करीत आहे आदरणीय बबनराव कुकडे स्मृतिप्रित्यर्थ तुला पाहताना प्रयोग क्रमांक 13 शालिनीताई कुकडे विशेष. आजच्या प्रयोगात आपण आदरणीय शालिनीताई यांच्या संगीतकार गणेशसूत उपाख्य केदार गणेश अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक कविता घेणार आहोत. त्यातल्या काही कविता तुला पाहतानाच्या आजवरच्या झालेल्या 12ही प्रयोगांमध्ये सादर झालेल्या आहेत आणि काही कविता आज पहिल्यांदाच आपल्यासमोर सादर होणार आहेत. श्री रामकृष्ण सहस्रबुद्धे, उज्ज्वलाताई अंधारे, प्रमुख अतिथी आशाताई पांडे तसेच शालिनीताई यांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. मी स्नेहल व दीपक तांबेकर यांना विनंती करते की त्यांनी आशाताईंचा परिचय करून द्यावा. नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे. आशा पांडे या पूर्वाश्रमीच्या नलिनी शिवलकर. गेली 48 वर्ष आशाताई संस्कृत, हिंदी, इंग्रजी, उर्दू व मराठी या भाषांचा व्यासंग बाळगून आहेत. तसेच अध्यापन व भाषेचा प्रसार हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. त्यांच्या निवडक प्रकाशित साहित्यांमध्ये अर्चना, अंतरीचे सूर, मौसम के साये, संस्कृत काव्य तरंगिणी, शाम ये हसरत, द रिसाउंडिंग बेल्स अशा 5 भाषांचा समावेश आहे. आणि त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांमध्ये विश्वभारतीचा साहित्य अलंकार, सन्मित्र सभेचा पुरस्कार, रसिकराजचा आदर्श साहित्य पुरस्कार यांचाही समावेश आहे. त्यांची महाराष्ट्राची पहिली गझल कीर्ती म्हणून विशेष ओळख आहे. अशा ह्या आपल्या आशाताईंचा परिचय. धन्यवाद. मी आदरणीय गणेशसूत व शालिनीताई यांना विनंती करते की त्यांनी आशाताईंचा सन्मान करावा. शालिनीताई कुकडे. आजच्या प्रयोगाच्या यजमान कवयित्री शालिनीताई बबनराव कुकडे या कवयित्री, लेखिका आणि गझलकारा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. गरिबांचा कैवारी व गुंडांचा कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याच जीवनावर आधारित यशवंत ही एक कादंबरी प्रकाशित झालेली आहे. या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळालेला आहे. शालिनीताईंचे पती स्वर्गीय बबनराव गणपतराव कुकडे हे नाशिकमधल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे चीफ सुपरवायझर या पदावर कार्यरत होते. त्यांचा स्वभाव फारच मनमिळावू होता. ते प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचे म्हणून लोकप्रियही होते. शालिनीताई पशुसंवर्धन खात्यामध्ये अधीक्षक होत्या बरं का. त्यांना उत्कृष्ट कामासाठी 2 ॲडव्हान्स इन्क्रिमेंट मिळाले होते. कदाचित आज लोकांना साधी वाटेल, पण तेव्हा कोणीही गॉडफादर नसताना ही खूप मोठी अचीवमेंट होती. निवृत्त झाल्यानंतर शालिनीताई त्यांच्या छंदाकडे वळल्या. कथा, कविता जशा लिहिल्या तसे त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. त्यांच्या साहित्यामध्ये आठवणींचे मोरपीस, हृदयस्पर्शी नियतीचे खेळ हे कथासंग्रह, शब्द सुमनांजली, आली राधिका हे कविता संग्रह, तसेच यशवंत ही कादंबरी प्रसिद्ध आहे. शालिनीताईंना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये
महाराष्ट्र शिरोमणी पुरस्कार, पारसरत्न जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. आता मी आशाताईंना व गणेशसूत यांना विनंती करते की त्यांनी शालिनीताईंचा सन्मान करावा. आदरणीय आशाताईंना मी विनंती करते की त्यांनी उद्बोधन करावे. या देवी सर्वभूतेषु कलारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आपल्या सगळ्यांना कला आणि सद्गुण देणारी देवी सरस्वती हिला वंदन करते. गणेशसूत म्हणजे केदार अभ्यंकर यांनी धडपडीने जे एकापाठोपाठ एक प्रयोग करण्याचा नागपूरमध्ये विक्रम गाठला आहे त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या चमूचं मनापासून अभिनंदन करते. त्यांचे सगळे प्रयोग यशस्वी व्हावेत ही शुभेच्छा त्यांना देते. शालिनी कुकडे ही साहित्य विहारची ज्येष्ठ सदस्य आहे, कार्यकारिणीतही ती आहे आणि जेव्हापासून तिचा माझा परिचय झाला आहे तेव्हापासून तिच्या लेखनाची जिद्द, चिकाटी आणि हौस हे तिन्ही गुण माझ्या लक्षात आलेले आहेत आणि अतिशय परिश्रमाने तिने सगळं लेखन सिद्ध केलं आहे. तिचे 3 कविता संग्रह, 3 कथासंग्रह आणि कादंबरी प्रसिद्ध आहे आणि ती सगळी माझ्या साक्षीने साकार झालेली आहेत. शालिनीच्या आज ज्या कविता सादर होणार आहेत त्याही कविता संग्रहांना माझी प्रस्तावना आहे. तेव्हा शालिनी आणि आम्ही इतक्या एकमेकींशी जोडलेल्या आहोत की तिच्याबद्दल औपचारिक बोलणं मला शक्य नाही आहे. साहित्य विहारला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की साहित्य विहारच्या एका सदस्याची 11 गाणी एका कार्यक्रमात स्वतंत्रपणे सादर होत आहेत. त्यासाठी तिचं खूप खूप अभिनंदन करावंसं वाटतं आहे आणि तिला जी पुढे जाण्याची हौस आहे त्यासाठी परमेश्वराने तिला शक्ती द्यावी. गणेशसुतांसारखे प्रोत्साहनपर कार्यकर्ते, संरक्षक तिला भेटावे आणि तिला आयुष्यात जे हवं आहे ते तिला साध्य करता यावं अशी शुभेच्छा मी तिला देते. तुम्ही सगळे गाणी ऐकायला उत्सुक आहात म्हणून तुमचं सगळ्यांचं एकदा या बैठकीमध्ये स्वागत करते, अभिनंदन करते आणि धन्यवाद देऊन थांबते. धन्यवाद आशाताई. आदरणीय शालिनीताईंनी मनोगत व्यक्त करावे. मी शालिनी बबनराव कुकडे. सर्वप्रथम मी कुलस्वामिनीला आणि सरस्वती मातेला वंदन करते. साहित्य विहार संस्थेचे अध्यक्ष माननीय आशाताई पांडे यांना तसेच सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर, रसिक श्रोते यांना माझा सहस्नेह नमस्कार. माझे पती बबनराव कुकडे HLमध्ये कार्यरत होते आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम मी आयोजित केला आहे आणि त्यांना या कार्यक्रमाला साथ दिली आहे केदार गणेश अभ्यंकर सरांनी, म्हणजे गणेशसूत या संगीतकारांनी. मी लिहिलेली 11 गाणी तुला पाहताना या कार्यक्रमात सादर केली जाणार आहे. माझे पती खूप मनमिळाऊ स्वभावाचे होते आणि दुसऱ्यांना नेहमी मदत करायचे, त्यामुळे ते पण खूप लोकप्रिय होते. वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. गरिबांचा वाली, गुंडांचा कर्दनकाळ अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या जीवनावर यशवंत कादंबरी लिहिली आणि त्याला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. अधीक्षक पदावरून मी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मी माझ्या आवडीच्या छंदाकडे वळले, कथा कविता लिहू लागले. माझ्या पहिल्याच कथेला साहित्य विहार संस्थेतर्फे प्रथम पुरस्कार मिळाला. माननीय आशाताई पांडे यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. म्हणाल्या, शालिनी तू खूप छान लिहितेस, तुझं लिखाण समाज उपयोगी आहे, अशीच लिहत राहा, जास्त झाले की आपण पुस्तकं काढू. त्याप्रमाणे
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझे 6-7 पुस्तकं निघालेले आहे. त्यांच्या प्रेरणेने कविता पाठवू लागले. अनेक संस्थांमधून माझ्या कथा कविता पाठवू लागले आणि स्पर्धेमधून पाठवताना बहुतेक सर्व ठिकाणी मला प्रथम पुरस्कार मिळाले आहे. दिवाळी अंक वर्तमानपत्रातून माझ्या कथा प्रसिद्ध होत असतात. आजवर माझे 3 कथासंग्रह 3 कविता संग्रह प्रसिद्ध झाले आणि यशवंत कादंबरी पण प्रसिद्ध आहे. माझी मैत्रीण उज्ज्वला अंधारे यांच्यामुळे माननीय केदार गणेश अभ्यंकर सरांचा आणि माझा परिचय झाला. त्यांनी सुमधुर आवाजात कार्यक्रमामधून माझी गाणी सादर केली. त्याबद्दल त्यांची खूप खूप आभारी आहे. त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणंच शक्य नाही आहे. मी माझा माईक विजयाताई अभ्यंकर यांना देते. बबनराव कुकडे स्मरणार्थ तुला पाहताना प्रयोग क्रमांक 13 शालिनीताई कुकडे विशेष. या प्रयोगातील गीतांचा आनंद घेऊया. निवेदकांचा परिचय करून देण्यासाठी मी स्नेहल आणि दीपक तांबेकर यांना आमंत्रित करते. आपले पहिले निवेदक आहे डॉक्टर अच्युत देशपांडे. हे भौतिकशास्त्रातील नामवंत संशोधक आहे. त्यांना बराच काळ माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या संपर्कात राहण्याचे भाग्य लाभलेले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या नावावर भौतिकशास्त्रातील तब्बल 3 पेटंट आहेत. आणि आपल्या दुसऱ्या निवेदिका आहेत डॉक्टर अरुणा जगताप. त्या देखील उच्च विद्या विभूषित असून ज्योतिष्य व वास्तुशास्त्रात त्यांची डॉक्टरेट मिळवलेली आहे. आम्ही आता निवेदकांना आमंत्रित करीत आहोत. आपण सर्वांनी दावया कोऱ्या सुमधुर मराठी गीतांचा आनंद घ्यावा. धन्यवाद. हॅलो. शालिनीताईंसाठी आम्ही एक ट्रॉफी बनवली होती. ती या गडबडीमध्ये त्यांना द्यायची राहिली. या ना ताई. मी विजयाला विनंती करतो की तिने टीम तुला पाहताना तर्फे शालिनीला ट्रॉफी द्यावी. नमस्कार. तुला पाहतानाच्या या 13व्या प्रयोगात आपण आता ह्या गाण्याला सुरुवात करतोय. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करणे हा आम्ही फक्त प्रघात मानत नाही तर आमची ही श्रद्धा आहे. त्यामुळे पहिली प्रस्तुती शालिनीताई कुकडे यांच्या लेखणीतून उतरलेली श्री गणेश वंदना. बुद्धीचा दाता असलेली गणेशाला शालिनीताई म्हणतात. छान रंग दे गीताला मंगलसमयी कार्यारंभी मी पूजिते तुला. वैशाली आणि केदारच्या आवाजात. प्रथम वंदन गणराया तुझला. प्रथम वंदन गणराया तुझला. प्रथम वंदन गणराया तुझला. छान रंग दे गीताला मंगलसमयी कार्यारंभी मी पूजिते तुझला. प्रथम वंदन गणराया तुझला. प्रथम वंदन गणराया तुझला. भावभक्तीची ज्योत लावते. शब्द फुलांची माळ गुंफिते. भावभक्तीची ज्योत लावते. शब्द फुलांची माळ गुंफिते. भावभक्तीची ज्योत लावते. शब्द फुलांची माळ गुंफिते. विचार पुष्पांच्या अक्षता तुझ वाहते. तुझ वाहते. प्रथम वंदन गणराया तुझला. प्रथम वंदन गणराया
छान, खूप छान. सुश्राव गायनाने आपल्या ह्याची सुरुवात तर छानच झालेली आहे. जगामध्ये स्त्री आणि अन्याय हे न तुटणारं नातं आहे. जगात कुठे ना कुठे स्त्रीवर अन्याय होतच असतो. तसेच अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या स्त्रिया देखील पुढे येत असतात. अशीच अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या तरुणीच्या मनातील भावना कवयित्री शालिनीताई कुकडे यांनी चपखल शब्दात मांडलेल्या आहेत. ऐकूया गौरीच्या आवाजात. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, अन्यायासमोर नाही झुकणार. ऐकूया गौरीच्या आवाजात. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, अन्यायासमोर नाही झुकणार. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, अन्यायासमोर नाही झुकणार. मी आता खूपच छान. रसिक हो, नारी शक्ती काय असते आणि ती आता कोणापुढे झुकणार नाही आपण ऐकलं.
पुन्हा एकदा नारी शक्तीच्या नावाने टाळ्या होऊन जाऊ द्या. रसिक हो, बऱ्याच प्रतीक्षेनंतर जोडीदाराशी झालेल्या यशस्वी भेटीचे वर्णन शब्दात करणे खरं म्हणजे कठीणच, परंतु मनात उचंबळलेल्या भावना शब्दात मांडल्याशिवाय राहू न शकणाऱ्या कविगणांमुळेच संगीत जिवंत आहे. अशाच एका भेटीचे वर्णन करताना शालिनीताई कुकडे लिहितात, नीलनभी चांदण वेल बहरली, सजणाने प्रीत फुले उधळली, स्पर्शाने तनुवेल थरथरली. ऐकूया विलास यांच्या आवाजात. नीलनभी चांदण वेल बहरली, चांदण्यात सांज वेळ उतरली. नीलनभी चांदण वेल बहरली, चांदण्यात सांज वेळ उतरली. नदीमध्ये हिरवळ उतरली, अंगणी जाई वेल बहरली. नदीमध्ये हिरवळ उतरली, अंगणी जाई वेल बहरली. रात राणी वेल दरवळली, रात राणी वेल दरवळली. वाटे वसंत वेल प्रगटली, वाटे वसंत वेल प्रगटली. नीलनभी चांदण वेल बहरली, चांदण्यात सांज वेळ उतरली. अबोल सांज वेळ अवतरली, अबोल सांज वेळ अवतरली. सजनाने पीत फुले उधळली, अबोल सांज वेळ अवतरली. सजनाने प्रीत फुले उधळली, गाली गुलाब फुले उधळली. स्पर्शाने तनुवेल थरथरली, गाली गुलाब वेल उधळली. स्पर्शाने तनुवेल थरथरली. नीलनभी चांदण वेल बहरली, चांदण्यात सांज वेळ उतरली. चांदण्यात सांज वेळ उतरली, चांदण्यात सांज वेळ उतरली. खूप छान. एक एक उलगडत जावं, एक एक शब्दातनं त्यांनी आपलं जे मत व्यक्त केलेलं आहे ते खूपच सुंदर शब्दात त्यांनी वर्णन केलेलं आणि गायलं पण सुंदर आहे विलासजींनी.
आजकाल आपण ऐकतो बघतो काही मुले मुली केवळ अविचाराने जीवनसाथी निवडतात. या चुकलेल्यांसाठी ज्यांचा जीव तुटतो त्यांच्या मनातील भावना कवयित्री शालिनी कुकडे यांनी अतिशय सोप्या पण प्रभावी शब्दात मांडल्या आहेत. ऐकूया दीप्तीच्या आवाजात. तू दिसलीस की अवघड होते. ऐकूया दीप्तीच्या आवाजात. दिसलीस की अवघड होते. तू दिसलीस की अवघड होते. हृदयी माझ्या धडधड होते. तू दिसलीस की अवघड जातीचा कान विचार करते. प्रेमाची मग परवड होते. तू दिसलीस की अवघड होते. खूपच छान.
कशी अवघड परिस्थिती निर्माण होते हे आता आपण ऐकलंत. रसिक हो, आता ऐकूया कवयित्री शालिनीताई कुकडे यांच्या या गीतातून नव्याने संसारात पदार्पण केलेले युगल एकमेकांना हातामध्ये हात आणि जीवनभर साथ राहू दे अशी साथ घालत आहेत. तर ऐकूया केदार आणि हर्षदा यांना. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे, जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी साजना साजणी साजना हातामध्ये तुझा हात राहू दे, जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. प्रीत फुलांची बरसात राहू दे, प्रीत फुलांची बरसात राहू दे. चांदण्यांचे हात तुझे गळ्यामध्ये राहू दे, चांदण्यांचे हात तुझे गळ्यामध्ये राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे, जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. बेधुंद मदमस्त रात राहू दे, बेधुंद मदमस्त रात राहू दे. आठव माझी हृदयात राहू दे, आठव माझी हृदयात राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे, जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. सुख स्वप्नांची पहाट राहू दे, सुख स्वप्नांची पहाट राहू दे. अमृताची गोडी संसारात राहू दे, अमृताची गोडी संसारात राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे, जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. स्नेहाची प्रेम ज्योत अंतरात राहू दे, स्नेहाची प्रेम ज्योत अंतरात राहू दे. सुगंध प्रीतीचा जीवनात राहू दे, सुगंध प्रीतीचा जीवनात राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे, जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी साजना साजणी
हात राहू दे हातामध्ये तुझा हात राहू दे हातामध्ये तुझा हात राहू दे. रसिक हो, आता येतं एक प्रेमगीत. हे या कार्यक्रमाचं शीर्षक गीत आहे आणि त्यामुळे हे गीत या कार्यक्रमात समाविष्ट केलेलं आहे. कवी आहेत अद्वैत अभ्यंकर. कवींनी या गीतातून व्यक्त केलेला प्रेमातील समर्पण भाव नक्कीच आपल्या काळजाचा ठाव घेईल यात शंकाच नाही. तर ऐकूया विलास यांच्या आवाजात. तुला पाहताना वेळ थांबून जावा, न पृथ्वी फिरावी न दिवस सरावा. ऐकूया विलास यांना. तुला पाहताना वेळ थांबून जावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा, न पृथ्वी फिरावी न दिवस सरावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुझे हसणे जणू कळीचे उमलणे, उमलता उमलता सुगंध पसरणे, हा गंध मनीनी साठवून घ्यावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुझे बोलणे तुझे हसणे ग, त्याहून मोहक तुझे लाजणे ग, तुझा हसरा चेहरा मनी गोंदवावा, तुला पाहताना थांबून जावा. तुझी मिठी जणू मायेची पेटी, ही माया आहे फक्त माझ्याच साठी, तुझ्या मिठीतील स्वर्ग तुझ्या मिठीतील स्वर्ग पुन्हा अनुभवावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुझ्या सोबतीने आयुष्य घालवावे, तुझ्या सोबतीने आयुष्य घालवावे, तुझ्याच मिठीत येऊन देह ठेवावा, तुझ्याच मिठीत येऊन देह ठेवावा. तुला पाहताना वेळ संपून जावा, तुला पाहताना वेळ
जावावे संपून जा. खूप सुरेख झालं गाणं एकदम. प्रत्येक आईला आपल्या बाळाचं कौतुक असतंच. आपणही जर एखाद्या लहान बाळाच्या आईला बघितलं तर तिचा बराचसा वेळ त्याचं कौतुक करण्यातच जातो. बरेचदा अनेकांना तो कंटाळवाणा अनुभवही वाटतो. परंतु पुढील रचनेत कवयित्री शालिनीताई कुकडे यांनी अशा एका बाळाला कौतुक सांगितलेलं आहे की युगानुयुगे लोक ते न कंटाळताना ऐकतात. यशोदेनं केलेलं कान्हाचं कौतुक ऐकूया केदारच्या आवाजात. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो. ऐकूया केदार यांच्या आवाजात. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो, पायातील पैंजण ऋणझुण वाजतो. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो, पायातील पैंजण ऋणझुण वाजतो. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो. जेव्हा आई आई हाक मारतो, स्वार्थ तेव्हा बाई ठेंगणा वाटतो. कान्हा जेव्हा आई हाक मारतो, स्वर्ग तेव्हा बाई ठेंगणा वाटतो. बोबड्या बोलानी बोबड्या बोलानी उर दाटतो, पायातील पैंजण ऋणझुण वाजतो. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो. कसा राजबिंड दिसतो. कान्हा माझा कसा राजबिंड दिसतो. राजीव नेत्रांनी भिर 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 बघतो. कान्हा माझा कसा राजबिंड दिसतो. राजीव नेत्रांनी भिर 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 बघतो. इवल्याशा पायांनी भर भर फिरतो. इवल्याशा पायांनी भर भर फिरतो. पायातील पैंजण ऋणझुण वाजतो. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो. मधुघटातील लोणी मधुघटातील लोणी चोरून पळतो. मधुघटातील लोणी चोरून पळतो. दुडू 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 धावताना पडतो अन हसतो. दुडू 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 धावताना पडतो अन हसतो. कान्हा हसला की कान्हा हसला की मधुघट चिमिळतो. कान्हा हसला की मधुघट चिमिळतो. पायातील पैंजण ऋणझुण वाजतो. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो. पायातील पैंजण ऋणझुण वाजतो. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो. किती सुरेख वर्णन केलेलं आहे कान्हाचं ह्याच्यात.
श्रोते हो, प्रेमाची प्राप्ती झाल्यानंतर जोडीदाराची लागलेली सवय ही एका व्यसनासारखीच असते. जोडीदार दूर जातो म्हटल्यावर मनाला येणारी मरगळ व तो दूर जाऊ नये म्हणून मनापासून केलेला प्रयत्न, या सगळ्याचे उत्कृष्ट वर्णन शालिनीताईंनी या गीतातून केलेले आहे. ऐकूया वैशालीच्या आवाजात. नको ना साजणा दूर नको जाऊस, ढगाविना पडेल माझ्या गालावर पाऊस. ऐकूया वैशालीच्या आवाजात. नको ना साजणा दूर जाऊस, ढगा बिना पडेल माझ्या गालावर पाऊस. नको ना साजणा दूर जाऊस, ढगा बिना पडेल माझ्या गालावर पाऊस. नको ना साजणा. सांगतो हा मातीचा सुवास, असा करू नको मला उदास. सांगतो हा मातीचा सुवास, असा करू नको मला उदास. नको ना साजणा दूर जाऊस, ढगा बिना पडेल माझ्या गालावर पाऊस. नको ना साजणा. आज राया बघ शृंगार केला खास, तुझ्यासाठी नेसले चंद्रकला खास. आज राया बघ शृंगार केला खास, तुझ्यासाठी नेसले चंद्रकला खास. प्रेमाला जगाचं बंधन नसतं, ते दोन मनाचं मिलन असतं. नको ना साजणा दूर जाऊस, ढगा बिना पडेल माझ्या गालावर पाऊस. नको ना साजणा. लोचनांचे बंद केले जरी मी द्वार, लोचनांचे बंद केले जरी मी द्वार. लोचनात तुझे प्रतिबिंब दिसणार, लोचनात तुझे प्रतिबिंब दिसणार. लोचनांचे बंद केले जरी मी द्वार, लोचनात तुझे प्रतिबिंब दिसणार. नको ना साजणा दूर जाऊस, ढगा बिना पडेल माझ्या गालावर पाऊस. ढगा बिना पडेल माझ्या गालावर पाऊस. ढगा बिना पडेल माझ्या गालावर पाऊस. खरंच आहे, प्रियकर दूर गेला की ढगाविना गालावर पाऊस पडतोच. नुकत्याच प्रेमात पडलेल्या तरुणीची तिचा प्रियकर तिच्यापासून कधीही दूर जाऊ नये असं सारखं तिला वाटत असतं. आणि हीच भावना कवयित्री शालिनीताई कुकडे यांनी सुंदर पद्धतीने मांडली आहे. त्या लिहितात, अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिंदास्त वाटतंय मला. तर ऐकूया दीप्ती यांच्या आवाजात, अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिंदास्त वाटतंय मला.
पापणीत बंदिस्त केलंय तुला, अलुवार पापणीत बंदिस्त केलंय तुला. आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला, अलुवार पापणीत बंदिस्त केलंय तुला. आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. खूप सुरेख, छान एकदम. कुलदेवता म्हटली की अंबाबाईचीच आठवण येते. अनेकांची कुलदेवता असलेल्या अंबाबाईचं दर्शन तसं दुर्लभच, परंतु अंबेच्याच सेवेत असलेला एक भक्त आपल्या मैत्रिणींना सहजच साथ घालतो, अशी कल्पना आपल्या कवनातून मांडता आहेत कवयित्री शालिनीताई कुकडे. याग या सयांनो चला चला, श्री अंबेचे दर्शन घेऊ चला. ऐकूया हर्षदा आणि इतर यांच्या आवाजात. या गया सयानो या गया सयानो चला चला. या गया सयानो या गया सयानो चला चला. चालले श्री अंबेच्या दर्शनाला, चालले श्री अंबेच्या दर्शनाला. या गया सयानो या गया सयानो चला चला. लगबग जाऊ चला, लगबग जाऊ चला, लगबग जाऊ चला. अंबेचे दर्शन घेऊ चला. या गया सयानो या गया अंबेचे दर्शन घेऊ चला. या गया सयानो या गया सयानो
करीती भजन भावभक्तीने करीती अंबेचे पूजन भान हरपुन नर नारी जाती रंगून भान हरपुन नर नारी जाती रंगून या गया सयानो या गया अंबेचे दर्शन घेऊ चला या गया सयानो या गया सयानो चला चला पाहिन गंध पुष्पे वाहिन अंबेला पाहिन गंध पुष्पे वाहिन अंबा बसली नटून थटून घ्या डोळ्यात साठवून अंबा बसली नटून थटून घ्या डोळ्यात साठवून या गया सयानो या गया सयानो चला चला खूपच छान रसिक हो. आता नवरात्र जवळच येत आहे आणि आपल्या सगळ्यांना या गीतातून आवाहनच केलेलं आहे की चला सगळ्यांनी अंबेचं दर्शन घ्यायला चला. आणि आपण आता अंबेचं दर्शन घ्यायला पुढच्या 4 दिवसांच्या नंतर जाणारच आहोत. रसिक हो, आपल्याला कान्हा आणि बासरी यांचा संबंध चांगलाच माहिती आहे. कान्हा जेव्हा बासरी वाजवतो तेव्हा ती जिवंत होते आणि परिसरातील सगळ्या जीवांवर तिचा परिणाम दिसतो. अशी अनेक उदाहरणे आपल्याला अनेक ग्रंथांमधून वाचायला मिळतात. परंतु ती जिवंत झालेली बासरी जर कदाचित कान्हाला म्हणत असेल मला इतरांसमोर वाजवू नको, तर कान्हा कसा समजावेल राधिकेला की बाई ग, नाही वाजवू शकत तुझ्यासमोर बासरी, ती पण लाजते. ऐकूया. हट्ट तुझा पुरवू कसा मी राधिके, ओठ टेकता बासरी ही लाजते. ऐकूया केदार यांच्या आवाजात. हट्ट तुझा हट्ट तुझा पुरवू कसा मी राधिके, ओठ ठेवता बासरी लाजते. हट्ट तुझा पुरवू कसा मी राधिके, ओठ ठेवता बासरी लाजते, बासरी लाजते. हट्ट तुझा पुरवू कसा मी राधिके, ओठ ठेवता बासरी लाजते, बासरी लाजते. बासरी हाती घेता ती लाजते, कान्हा माझा मी कान्हाची असे म्हणते. बासरी हाती घेता ती लाजते, कान्हा माझा मी कान्हाची असे म्हणते. कान्हाचे मजवरी प्रेम अति म्हणते, कान्हाचे मजवरी प्रेम अति म्हणते. कसा वाजवू
बांसुरी में राधिके, बांसुरी में राधिके। ओठ ठेवता बांसुरी ही लाजते, बांसुरी ही लाजते। माझ्या हृदयात मूर्ती तुझी वसते, माझ्या हृदयात मूर्ती तुझी वसते, साध तुझी राधिके हृदयी भिडते। माझ्या हृदयात मूर्ती तुझी वसते, साध तुझी राधिके हृदयी भिडते। तुला बघते चांदणे ही ते जाळते, तू येता यामिनी ही झंकारते, तू येता यामिनी ही झंकारते। ओठ ठेवता बांसुरी ही लाजते, बांसुरी ही लाजते। चंद्रिका नभी लक्ष ज्योति लावते, राधा न्याहाळते यमुना लहरी। चंद्रिका जळी लक्ष ज्योति लावते, बांसुरी ही काया माझी असते, राधिके मी तुझा तू माझी असते, राधिके मी तुझा तू माझी असते। ओठ ठेवता बांसुरी ही लाजते, बांसुरी ही लाजते। हट्ट तुझा पूर्व कसा मी राधिके, हट्ट तुझा पूर्व कसा मी राधिके। ओठ ठेवता बांसुरी ही लाजते, बांसुरी ही लाजते, बांसुरी ही लाजते। खूपच छान रसिक हो. मी आता विजयाताईंना आमंत्रित करतो आहे इथे, आणि मी डॉक्टर अच्युत देशपांडे आणि माझ्यासोबत निवेदिका डॉक्टर अरुणा आपला निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार. आपल्या वादक मंडळींचा परिचय करून देते. मला वाटतं हीच वेळ आहे त्याची. आपल्यासोबत आज तबल्यावर आहेत पुण्याचे विनय बाळ, तसेच मिलिंद दातार. संवादिनीवर आहेत आमच्या कार्यक्रमाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या पुण्याच्याच वृंदा दातार. आज या निमित्ताने मी सर्व उपस्थित म्हणजेच शालिनीताईंचे गणमान्य नातेवाईक तसेच शुभचिंतक त्यांच्याशी मैत्र असणाऱ्या सगळ्यांचेच टीम तुला पाहताना तर्फे आभार मानते. आमच्या प्रयोगाला वेळात वेळ काढून आलेले श्री रामकृष्ण सहस्रबुद्धे तसेच आपल्या प्रमुख पाहुण्या आशाताई पांडे आमच्या विनंतीला मान देऊन त्या प्रयोगाला आल्या, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. कार्यक्रमाच्या निवेदन लेखनामध्ये मदत दिल्याबद्दल उज्ज्वलाताई अंधारे यांचे देखील आभार. तसेच आम्हाला साऊंडची व्यवस्था पुरवणारे ऋतुराज मोरे आणि व्हिडिओ करणारे अमोल गेडाम यांचे देखील मी आभार मानते. त्यांच्या शब्दाचा मान ठेवतो. तुमच्यासमोर 2 गीतं सादर करतो. हॅलो. आम्हाला फरमाईश आली आहे की मी मनात काही म्हटले, हे डुएट गाणं आहे. हे आमचे जे
तबला नवाज आहेत मिलिंद दातार यांच्या वडिलांनी रचलेलं गाणं आहे क्रू वी दातार. ते आता 92 वर्षाचे आहेत. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझ कळले. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझ कळले. सखी रात राणी ग फुलते, सखी रात राणी ग फुलते, वाऱ्यास जसे हे कळते. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझ कळले. सखी रात राणी ग फुलते, वाऱ्यास जसे हे कळले. गगनात सूर्य जवळ येई, गगनात सूर्य जवळ येई, उगवती गुलाबी होई. त्या प्राचीने मज कथिले तू मनात जे जे म्हटले. त्या प्राचीने मज कथिले तू मनात जे जे म्हटले. द्वैत नामुळी उरले, सखी द्वैत नामुळी उरले, सखी द्वैत नामुळी उरले, सखी द्वैत नामुळी उरले. अद्वैत कमल हे उमले, मनात जे जे म्हटले, मम हृदयाने मज कथिले. तू मनात जे जे म्हटले, मम हृदयाने मज कथिले. जे जे म्हटले, मी मनात काही म्हटले, तू मनात जे जे म्हटले, मम हृदयाने मज कथिले, मम हृदयाने मज कथिले.
हृदयाने मजगतीने. शेवटचं पुष्प तुमच्यासमोर सादर करतो. हे आमचं एक पेटंट गाणं आहे. आमच्या प्रत्येक प्रयोगाचा शेवट बहुधा आम्ही या गाण्याने करतो. हे शिरीष मुंजे यांची ही रचना आहे. वारी सगळ्यांनाच माहीत आहे, विठ्ठलाची वारी सगळेच करतात, पण काही लोक जाऊ नाही शकत, काही तब्येतीच्या कारणाने जाऊ नाही शकत. तर असा कोणी असेल ज्याला तब्येतीच्या कारणाने विठ्ठलाच्या दर्शनाला जाता येत नसेल, तर त्यांनी कदाचित विठ्ठलालाच बोलावलं असेल का की बाबा रे तूच ये, मला शक्य नाही येणं. तर तो कसं लिहील, कसं म्हणेल, कसं विनवेल, असं इमॅजिन करून त्यांनी रचना केली आहे. ती मी तुमच्यासमोर सादर करतो. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी, सडा हा शिंपला भक्तीचा दारी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. संपली सारी मीपणाची शिरजोरी, संपली सारी मीपणाची शिरजोरी. गुढी आत्मिक प्रेमाची उभारली खरी. संपली सारी मीपणाची शिरजोरी, गुढी आत्मिक प्रेमाची उभारली खरी. कुडी माझी आता जर्जर म्हातारी, कुडी माझी आता जर्जर म्हातारी. शक्य नाही आता पंढरीची वारी, शक्य नाही आता पंढरीची वारी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. मी सुदामा तू माझा सख्या हरी, मी सुदामा तू माझा सख्या हरी. भक्त जण जमतील धीवरेच्या तिरी, भक्त गण जमतील धीवरेच्या तिरी. खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी, खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. यात्रा
शेवटची ही न्यारी न्यारी यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी नाव तुझे घेता घेता 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 पोहोचेल पैल तिरी यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी ओझे कसलेही नाही आता श्री ओझे कसलेही नाही आता श्री घे मला कुशीत हे श्रीहरी घे मला कुशीत हे श्रीहरी घेर बा विठ्ठला घेर बा विठ्ठला घेर बा विठ्ठला माझ्या हरी घेर बा विठ्ठला घेर बा विठ्ठला घेर बा विठ्ठला माझ्या घरी सडा हा शिंपला भक्तीचा दारी सडा हा शिंपला भक्तीचा दारी ये बा विठ्ठला माझ्या घरी ये बा विठ्ठला माझ्या घरी ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला माझ्या घरी ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला माझ्या घरी ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला माझ्या घरी ये बा विठ्ठला अप्रतिम रसिक हो शालिनीताई कुकडे केदार अभ्यंकर आणि विजयाताई अभ्यंकर यांचा सत्कार करू इच्छितात मी उभयतांना आमंत्रित करतो त्या शालिनीताई त्या दोघांचा सत्कार करत आहेत हो झाला आता